सगळे जे चित्र आहे स्टेजवर आज ते चित्र काल्याचं कीर्तन प्रीतमताईंनी वर्णन केलं. पण काल्याचं कीर्तनात सगळा काला झालेला आहे. म्हणजे काला झालाय तसं नाही अर्थ आहे बरं का. तसं आता आमच्या सरकारमध्ये झालं. 3 पक्ष आपण एकत्र आहे. 3 पक्ष नाहीत, तसं तर इंजिन 3 इंजिन. आता ह्याच्यामध्ये काही इंजिन एकमेकांना भिडले होते पण आता पुन्हा एका पटरीवर लागलेले आहे. अशी परिस्थिती आहे. पण हेच सौंदर्य राजकारणाचं आमचं बीड जिल्ह्याचं राजकारण आहे ना, हे कुणाला कळणार नाही. इथल्या कार्यक्रमांना सप्त्यांना इथल्या वेगवेगळ्या संस्थानांना भेटी देऊन फंड देऊन हे राजकारण काही आपल्या हातात येत नाही. बीड जिल्ह्याचा माणूस प्रचंड हुशार आहे आणि त्याच्यापेक्षा बाई माणूस खूप हुशार आहे. बघा एवढी संख्या आमच्या माऊलींची आज किती महिला आल्यात. कारण पुण्य काम करायला आपलाच नंबर लागतो ना. आपण सगळे पाप धुण्यासाठी तर आपण इथे येऊन बसतो. त्यामुळे या महिला मी नतमस्तक होते आणि आता आजी नसल्यामुळे माझी असल्यामुळे तुम्ही आजी बनवेपर्यंत तुम्हाला जेवढे शब्द देईन तेवढे मी पूर्ण करेन असं मी तुम्हाला सर्वांना शब्द देते. आणि मला पण 2 घास बुंदी खायचा मोह झालेला आहे. तुम्हालाही भूक लागलेली आहे. माझ्या येण्यामुळे 1.5-2 तास जास्त गप्पा मारण्यात अर्थ नाही. पण सगळ्या आजी लोकांनी माझी लोकांची काळजी घ्यावी. कारण तुमची आजी होण्यामध्ये माझी लोकांचा थोडा तरी खारीचा वाटा आहे. आणि त्याच्यामुळे म्हटलं त्यांनी काळजी घ्यावी. पण आता काळजी घ्यावी म्हणायला काय झालं, 4 दिवसात आचारसंहिता लागेल. आता काय काळजी घ्यावी. मग तुम्ही असं करा, काळजी लोकसभेत घ्या. पुढची काळजी आम्ही घेऊ मग. बरोबर आहे की नाही. आता तुम्ही काळजी घ्या. आता लोकसभेची निवडणूक लागली. आता हे निवडणुकीचं मंच नाही. त्यामुळे मला काही तुम्हाला जाहीर करायला माझ्याकडे काही नाही. बघा मी अशी माणूस आहे की माझ्यावर जर रेड पडली तर 11 कोटी जमा केले होय वाघांनी माझ्या सगळ्या मिळून. किती आशीर्वाद आहेत माझ्यावर शास्त्री महाराज. नसते म्हणायचं काही माझ्या अडचण झाली काही टेन्शन घ्यायचं नाही. हारल्यावर म्हणले काय हारायचं त्याच्यात, मी पण हारलो म्हणायचं. कधी चिडायचं नाही एवढं. आता पण त्यांनी एवढं छान वाक्य म्हणले, माझी तर आनंद आहे ना म्हणले. निवडणूक जिंकायची कुठं असती, माझी तर आनंद आहे. त्यामुळे मला लक्षात आलं, ट्यूब पेटली. अरे बाबा आपण पण माझीच आहेत ना. मी पण माझी पालकमंत्री आहे. त्यामुळे माझी ग्रामविकास मंत्री आहे. पुन्हा सुरेश धस 3 जिल्ह्याचे आमदार आहेत. आता 3 जिल्ह्याचे आमदार असं त्यांची स्टाईल त्यांची बॉलिंग वेगळीच असते. पुन्हा आता ते आणि आजबे काका चांगलं आहे ना तुमचं. ते आणि आजबे काका दोघंही सत्ताधारीत. आपण माझी दोंडे साहेब. तर ते आता मला तर कुणी मिळून माझी केलं मी तर सांगूही शकत नाही. अशी माझी परिस्थिती आहे. त्यामुळं हे लोक सत्ताधारीत ना. सुरेश दास आमचे आजबे काका आणि आमच्या प्रीतमताई आम्ही त्यांच्या समकालीन दोंडे साहेब आहेत. आणि त्यामुळे हे सगळे जे चित्र आहे स्टेजवर आज ते चित्र काल्याचं कीर्तन प्रीतमताईंनी वर्णन केलं. पण काल्याचं कीर्तनात सगळा काला झालेला आहे. म्हणजे काला झालाय तसं नाही अर्थ आहे बरं का. तसं आता आमच्या सरकारमध्ये झालं. 3 पक्ष आपण एकत्र आहे. 3 पक्ष नाहीत, तसं तर इंजिन 3 इंजिन. आता ह्याच्यामध्ये काही इंजिन एकमेकांना भिडले होते पण आता पुन्हा एका पटरीवर लागलेले आहे. अशी परिस्थिती आहे. पण हेच सौंदर्य राजकारणाचं आमचं बीड जिल्ह्याचं राजकारण आहे ना, हे कुणाला कळणार नाही. इथल्या कार्यक्रमांना सप्त्यांना इथल्या वेगवेगळ्या संस्थानांना भेटी देऊन फंड देऊन हे राजकारण काही आपल्या हातात येत नाही. बीड जिल्ह्याचा माणूस प्रचंड हुशार आहे आणि त्याच्यापेक्षा बाई माणूस खूप हुशार आहे. बघा एवढी संख्या आमच्या माऊलींची आज किती महिला आल्यात. कारण पुण्य काम करायला आपलाच नंबर लागतो ना. आपण सगळे पाप धुण्यासाठी तर आपण इथे येऊन बसतो. त्यामुळे या महिला मी नतमस्तक होते आणि आता आजी नसल्यामुळे माझी असल्यामुळे तुम्ही आजी